ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 2. सद्गुरु वंदन. सद्गुरूंच्या कार्याचे विरोधाभासाने वर्णन भाग 2. ओवी आहे 20वी. शिष्याने केलेले साधन फलद्रूप होण्यासाठी सद्गुरु कृपा आवश्यक असते असं सांगितल्यावर ज्ञानदेव आता सद्गुरूंचं विरोधाभासानं वर्णन करत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, लघुत्वाचे नि मुदले बैसला गुरुत्वाचे सेले, नासोनी नाथिले सदैव जो. मुदले म्हणजे मुद्दल आणि नासोनी म्हणजे नसलेले. याच्याजवळ मुद्दल लघुत्वाचा आहे, तरीही जे नाहीच त्याचा नाश करून हा भाग्यवान त्यावर कौशल्याने व्यापार चालवून गुरुत्वाची पदवी प्राप्त करतो. किंवा गुरु हे असे सदैव आहेत की शिष्याच्या लघुत्वाच्या भांडवलावर जे दृश्य नाहीच त्याचा नाश करून हा गुरुत्वाच्या उच्च पदावर आरूढ होतो. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, जया लागी मिथ्या आले गुरुपण, लघुत्वे करोन शिष्याची या. आणि जे मिथ्याचं तया ते नासोन, होय भाग्यवान स्वभावेज. ज्ञानदेवांनी या ओवीत गुरुना व्यापाऱ्याच्या रूपात प्रस्तुत केलं आहे. ज्ञानदेव सांगतात की जे नव्हतेच त्याचा नाश करून हा सद्गुरु शिष्याच्या लघुत्वाच्या भांडवलावर गुरुत्वाच्या श्रेष्ठ पदावर जाऊन बसलेला आहे. व्यापारी आपण गुंतवलेल्या भांडवलावर नफा मिळवून आपले भांडवल वाढवत असतो. गुंतवलेले भांडवल जास्त असेल तर नफाही जास्त प्रमाणात मिळतो. अशा व्यापाऱ्याचे समाजातील श्रेष्ठत्व वाढीस लागते. एक श्रेष्ठ व्यापारी म्हणून तो समाजात मिरवतो. पण सद्गुरूंची स्थिती मात्र या लौकिक व्यापाऱ्याच्या बरोबर उलट आहे. तेही व्यापार करतात पण लघुत्वाच्या मुदलावर, अगदी थोड्याशा भांडवलावर. आणि तेही भांडवल कोणाचं, तर शिष्याच्या लघुत्वाचं. कारण लघुत्व असतं शिष्याकडं. शिष्याच्या लघुत्वाच्या भांडवलावर व्यापार करतात ते सद्गुरू आणि शिवाय गुरुत्वाच्या श्रेष्ठ पदावर आरूढही होतात. वास्तविक परमात्म्याच्या निद्रेत हे विश्वरूप स्वप्न उदयास येते. त्यातच हे गुरुशिष्य भाव निर्माण होतात. अर्थात स्वप्नात असल्यामुळं दोन्ही सारख्याच किमतीचे आहेत. दोघांच्या रूपाने परमात्माच विलास करत असतो. तेव्हा एक श्रेष्ठ व एक कनिष्ठ असा भेद त्यांच्यात मुळात असत नाही. पण तरीही त्यांच्यावर परस्पर सापेक्ष असा गुरुत्व व लघुत्व भाव निर्माण होतो. शिष्याकडे लघुत्व येते व त्याच्याकडील लघुत्वाच्या सापेक्षतेने गुरूंकडे गुरुत्व जाते. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की शिष्याचे लघुत्वाचे भांडवल करून गुरुपदावर आरूढ होतात आणि कमी भांडवलावर तेजीत व्यापार चालवण्याचे सद्गुरूंकडे मोठे कौशल्य आहे. बरं, या भांडवलावर व्यापार तरी कोणता करतात, तर नासोनी नाथिले, जे नव्हतं त्याचाच नाश करतात. गुरु अज्ञानाचा किंवा मायेचा नाश करतात व शिष्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात असं म्हटलं जातं. पण अज्ञान अथवा माया ही मुळात नाहीच. त्या नसलेल्या मायेचाच नाश सद्गुरू करतात. त्यांना सदैव आणखी एक विशेषण ज्ञानदेवांनी योजलेलं आहे. सदा अधिक एव बरोबर सदैव म्हणजे नेहमी. हा नेहमीचा परिचित अर्थ. हे नेहमीच गुरुत्वाची पदवी आपल्याकडे घेऊन असतात. शिष्य आहे म्हणून त्यांच्याकडे गुरुत्व हे नेहमीचेच आहे. सदैवचा दुसरा अर्थ आहे दैवेन सह, दैवासह म्हणजे सुदैवी. सतत आपल्याकडे गुरुपणा घेणारे हे सद्गुरू सुदैवी म्हणजे भाग्यशाली आहेत. कारण त्यांची ती गुरुत्वाची पदवी कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. शिष्याकडे असलेल्या लघुत्वामुळे तत्सापेक्ष त्यांच्याकडे गुरुत्व आलेलं आहे असं भासत असतं. पण ते गुरुत्व त्यांच्याकडे शिष्याकडे असलेल्या लघुत्वामुळे आलेलं आहे आणि ते त्या शिष्याचे अविद्येमुळे आलेले लघुत्व समूळ नाहीसं करतात. आता अविद्या म्हणजे तरी काय? जी विद्यमान नाही ती अविद्या. या नावावरूनच कळून येते की अविद्या ही एक कल्पित वस्तू आहे. त्या कल्पित वस्तूचा नाश सद्गुरू करतात आणि आपल्याकडे मात्र गुरुत्व घेतात. जी गोष्ट नाहीच तिचा नाश केला म्हणायचं व आपलं गुरुत्व कायम ठेवायचं. यावरून वरवर पाहता असं वाटतं की ज्ञानदेवांनी सद्गुरूंना शेलक्या शब्दांचा आहेर केला आहे का? पण हे अशा प्रकारचे सद्गुरूंचं वर्णन ज्ञानदेवांनी विरोधाभासानं केलेलं आहे. यातील गर्भित अर्थ असा आहे की गुरु व शिष्य हे दोघेही परमात्म स्वरूप आहेत. केवळ शिष्याकडील लघुत्वाच्या सापेक्षतेने त्यांच्याकडे गुरुत्व आलेलं आहे. पण ते शिष्याचे लघुत्व नाहीसे करतात, त्याला स्वस्वरूपी मिळवून घेतात. त्यामुळे शिष्याकडचे लघुत्व गेले
की तत्सापेक्ष गुरूंकडे आलेले गुरुत्वही नाश पावते व ते सदैव म्हणजे सदा सर्व काळ निजात्म रूपातच स्थित असतात. किंवा असंही म्हणता येतं की गुरु स्वतःच शिष्य होऊन लघुत्व पत्करतो आणि गुरुत्वाचे उच्च सिंहासनही प्राप्त करतो. या ओवीत एका मुदले या शब्दाची योजना करून ज्ञानदेवांनी व्यापाऱ्याची प्रतिमा उभी केली आहे. पुढच्या ओवीतही त्यांनी असेच विरोधाभासाने वर्णन केलेलं आहे. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.